आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, या ठिकाणी समन्वय साधविण्याचं ठरवलं होतं, पण ते झालं नाही. महायुतीवर अजित पवार पहिल्यांदा स्पष्ट बोलले. राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. दरम्यान लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एनडीए जरी देशात नेतृत्व करीत असला तरी पण महाराष्ट्रात मात्र महायुतीला पाहिजे तसं यश आलं नाही. राज्यात महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले, तसेच महाविकास आघाडीला सहानुभूती देखील मिळाली. आमचं संपूर्ण मतदान हे उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाला गेलं, असं जाहीर विधान करत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात जातीनिहाय, जिल्हानिहाय व तालुकानिहाय यांना महायुतीमध्ये समन्वय साधवण्याचा मी प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्यात महायुतीला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं, असं मुंबईतील सभागृहात महायुतीच्या मेळाव्यात भाजपसमोर अजित पवारांनी बोलून आपण नाराज आहे अशी जाहीर भूमिका महाराष्ट्रासमोर मांडून टाकली. मित्रांनो, महायुतीवर कधी नव्हे बोलणारे अजित पवार पहिल्यांदा स्पष्ट बोलून देवेंद्र फडणवीस शिंदे यांना त्यांनी काय संदेश दिला व लोकसभेला मिळालेल्या पराभवानंतर विधानसभेला महायुतीला कोणी सोडणार का नाही, कमेंट करून नक्कीच सांगा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.